नमस्कार, आपण पाहत आहात एक्सक्लुझिव्ह न्यूज। आत्ताची सर्वात मोठी बातमी। सेलू फाट्यावरील पापनाशी नदीवरील पर्यायी पूल गेला वाहून। पापनाशी नदीवर सध्या युद्ध पातळीवर पूल निर्मिती काम चालू आहे, परंतु पर्यायी नळकंडी पूल हा आज दिवसभर झालेल्या पावसाने वाहून गेल्याची माहिती समोर येत आहे। यामुळे परळी ते बीड वाहतूक सेवा बंद करण्यात आली आहे व ती वाहतूक वळवली देखील आहे, अशी माहिती समोर येत आहे। या मार्गावरून वाहतूक करणाऱ्या सर्व गाड्या व बस यांनी याची दक्षता घ्यावी, अशी माहिती प्रशासनाकडून सांगण्यात आली आहे। 2 दिवस पावसाचा जोर कायम राहील अशी माहिती हवामान खात्याकडून सांगितली आहे, परंतु परळी बीड मार्गावर अनेक पुलांची कामे सुरू आहेत। या अगोदरही पांगरी जवळील पूल वाहून गेला होता, त्यामुळे सोनपेठ मार्गे परळी तसेच सिसळा बीड अशी वाहतूक वळवली होती। सेलू फाट्यावरील पापनाशी नदीवरील पूल वाहून गेल्याने सध्या वाहतूक थांबली आहे व ती स्तब्ध आहे, अशी माहिती समोर येत आहे। यामुळे या मार्गावरून वाहतूक करणाऱ्या सर्व प्रवाशांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे। सध्या पाऊस मोठ्या प्रमाणात पडत असून यामुळे या मार्गावरील निर्माण होत असलेल्या पर्यायी पूल, त्यामध्ये नळकंडी पूल मोठ्या प्रमाणात वाहून गेल्याची माहिती समोर येत आहे। एक्सक्लुझिव्ह न्यूजसाठी मी बालाजी जगतकर, सेलू, तालुका परळी, जिल्हा बीड येथून।